सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ. चंद्रकांत पाटील यांची माहिती. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी टेक आणि MBA MMS यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 3 दिवस मुदतवाढ आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध आरक्षण प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना EWS NCL CVC TVC बाबतची मूळ प्रमाणपत्रे अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक करत होते. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते, ज्यांची तारीख 8 जुलै 2025 होती. ती आता 11 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध आरक्षण प्रवर्गातून अर्ज सादर करताना ज्या उमेदवारांनी जात पडताळणीऐवजी फक्त जात पडताळणीसाठी अर्ज केला आहे, त्यांची पावती सादर केली आहे, त्या विद्यार्थ्यांना आता केंद्रीय अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देऊन ही मुदतवाढ देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.